नमस्कार, मी प्रतीक्षा. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून त्यांच्या मालकांचे नोकर इकडे तिकडे गाठीभेटी घेत आहेत असा टोला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवरून लगावला होता. तर त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत की बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तर देत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी जळगाव दौऱ्यावर आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईत आदिवासी समाजाचे मोठे योगदान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व आदिवासी स्वतंत्र सेनानींचा गौरव झाला पाहिजे यासाठी वेगवेगळे कार्यक्रम हाती घेतलेत असंही फडणवीस यावेळी म्हणालेत. बोल बच्चन भैरवी मी उत्तर देत नाही. उद्धव ठाकरेंचं एक वक्तव्य आलंय, पुन्हा एकदा जे जनतेच्या मनामध्ये आहे तेच होईल, मात्र मालकाचे लोक मराठी माणसं एकत्र येण्याचा प्रयत्न करत नाही. पुन्हा सांगतो, बोल बच्चन याला मी उत्तर देत नाही. हे बोल बच्चन आहेत, याला उत्तर मी देत नाही. मेलेल्यांना काय मारायचं अशी टीका एकनाथ शिंदे यांनी कालच्या सभेत केली होती. तर त्याचा आज संजय राऊतांनी खरपूस समाचार घेतलाय. कालच्या शिंदेंच्या उद्धव ठाकरे यांच्याविषयीच्या विधानाची शिवसेनेने नोंद घेतल्याचं ते म्हणाले. तर त्याला शिवसेना उत्तर देईलच. तर बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असं म्हणत जाहीर टीका देखील खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तर दोन ठाकरे एकत्र येत आहेत तर त्यांचा तिळपापड होतोय का असा रोकडा सवाल राऊतांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत विचारलाय. बघा, एकनाथ शिंदे यांच्या तोंडी जी भाषा आहे ना, ही अघोरी विद्या करणाऱ्यांची भाषा. मारणं, मुर्दा, बरं का, हत्या, हे आयुष्यभर. आता तुम्ही ते काले फोटो पाहिले असते. हे अघोरी लोक आहेत ज्याने आयुष्यभर तुम्हाला पोचलं राजकीयदृष्ट्या सगळ्याच बाबतीत. त्यांच्याविषयी आपण ही भाषा वापरताय म्हणजे तुम्ही किती निर्घृण आहात. नीच हा शब्द वापरणं संसदीय नाही असं आपल्याला वाटेल, पण या लोकांना हा शब्द योग्य आहे. सध्या आपली अवस्था मेल्याहून मेल्यासारखी आहे. मिस्टर शिंदे, आपण ज्या लाचारीचं जिणं जगताय आणि अमित शहा आणि कंपनीचे दिल्लीत जाऊन बुटचाटेगिरी करताय, यापेक्षा स्वाभिमानी माणसाला मृत्यू परवडला. तुम्ही मेलेलेच आहात ना. आणि तुमच्या तोंडी ही भाषा, ही तुमची जी आता नवीन संस्कृती तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये जाऊन स्वीकारलेली आहे, त्यालाही शोभणारी भाषा. कोण मेलं आहे आणि कोण जिवंत आहे हे येणारा काळ ठरेल. लोकसभेत तुम्ही मेला होता, विधानसभेत EVMच्या ऑक्सिजनवर तुम्ही जिवंत झालात आणि भविष्यामध्ये तुम्हाला कळेल या राज्याची जनता कोणाला मारते आणि कोणाला जिवंत ठेवते. हिंदी भाषा सक्तीवर शरद पवार म्हणालेत की हिंदीची सक्ती आणू नये, पण हिंदी भाषेची द्वेष देखील करणे हे विद्यार्थ्यांच्या हिताचं नाहीये. फक्त सक्ती असू नये. शेवटी त्या विद्यार्थ्याला जे हवंय ते त्याने करावं. त्याच्या पालकांनी त्याला जे मार्गदर्शन केले त्यानुसार त्याने निर्णय घ्यावा. हिंदीची सक्ती नको. एखाद्याला येत असेल किंवा तो शिकत असेल तर नाही बोलण्याचे कारण नाहीये असं शरद पवार यांनी म्हटलंय. तर हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय आणि हिंदी सक्ती तर होऊ देणारच नाही. करायची असेल हिम्मत तर देवेंद्र फडणवीस तुम्ही करून दाखवाच. हिंदीचं आमचं वैर नाहीये, पण सक्ती कशासाठी? मराठी अमराठी भांडण लावायचं, मग हे भ्रष्टाचार करायला मोकळे असा घणाघात देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावलाय. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागलेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार असल्याचे संकेत दिलेत. शरद पवारांनी असं म्हटलंय की आमच्या इतर घटक पक्षांची चर्चा झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे नेतृत्व करत असलेली शिवसेना आहे. आम्ही एकत्र बसू आणि एकत्र निवडणुकीला सामोरे जाता येईल का? पण आमची एकत्र लढण्याची इच्छा आहे असं शरद पवारांनी सांगितलंय. तर मुंबईत उद्धव ठाकरे यांचे प्राबल्य आहे, त्यामुळे त्यांना विचारात घ्यावे लागेल असं शरद पवारांनी नमूद केलंय. मुंबईतील जागेवाटपात शिवसेनेची भूमिका महत्त्वाची असेल असे संकेत दिलेत. महाविकास आघाडी म्हणून काही चर्चा झालेली नाहीये असंही शरद पवार यांनी यावेळी म्हटलंय. अशी बँक ही रात्री 12 वाजता उघडलेली होती आणि त्यामुळे या बँकेमध्ये हा दुसऱ्यांदा घेतला. बँक कशी उघडेल? बँकेचं नेतृत्व करणारे जे लोक आहेत त्यांच्या काही सूचना असल्याशिवाय तो कर्मचारी कसा उघडेल?
आणि रात्री 2 वाजता 12 वाजता एवढी लोकांची सेवा करण्याची स्थिती आपल्या बँकेमध्ये दुसऱ्यांदा दिसते. याचा अर्थ काय समजायचं समजा. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत राजकारण तापलंय. सहकार बचाव पॅनलने पीडीसीसी बँकेवर रात्री उशिरा मतदार यादी आढळल्याचा आरोप केलाय. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नावांचा उल्लेख आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सूचना असल्याशिवाय कर्मचारी बँका कशाला उघडलेत? लोकसभा निवडणुकीच्या वेळी ही बँक उघडलेली होती. आज या बँकेमध्ये हे दुसऱ्यांदा घडतंय. बँकेचे नेतृत्व करणारे लोक आहेत, त्यांच्या काही सूचना असल्याशिवाय तो कर्मचारी ती बँक कशाला उघडेल? एवढी लोकांची सेवा करण्याची स्थिती आपल्या बँकेमध्ये आपल्याला दुसऱ्यांदा दिसते आहे. याचा अर्थ काय समजावा तो समजा, असे शरद पवार यांनी म्हटलंय. मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन ही अनेक गोष्टींसाठी कायमच चर्चेत असते. यात अनेकदा प्रामुख्याने चर्चेत असणारी गोष्ट म्हणजे लोकलच्या महिला डब्यांमधील बायकांची भांडणं. यात नुकतंच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय, ज्यात चक्क एका महिलेच्या डोक्यातून रक्तस्राव होताना दिसतोय. भांडणाचं कारण नेमकं काय होतं हे अद्याप समजलेलं नाहीये. मात्र भांडण एवढं विकोपाला गेलं की या मारहाणीत एक महिला चक्क रक्तबंबाळ झालीय. तर सध्या कल्याण पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत. मात्र भारतीय समाजात सहनशीलतेचं प्रतीक असणाऱ्या महिलांना या व्हिडिओमध्ये मात्र आपला संयम सोडून रौद्र रूप धारण केल्याचं पाहायला मिळतंय. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या अशा अराजक भांडणात अनेकांनी भांडणं थांबवण्याच्या ऐवजी त्या प्रसंगाचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यात जास्त धन्यता मानली आहे. कारण सध्या संवेदनांपेक्षा सोशल मीडियावर मिळणारे लाईक्स हे जास्त महत्त्वाचे झालेत. आपण गटारातील पाण्यात धुतलेले फळ भाज्या तर खात नाही ना? हो, हे सत्य आहे. ही दृश्य बघून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. ठाणे इथल्या दिव्यात काल रात्री बँगलोर बेकरी जवळ एका फेरीवाल्याला गटाराच्या गलिच्छ पाण्यात फळं धुत असताना एका रहिवाशाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. तो चक्क गटाराच्या पाण्यात फळं धुताना दिसत होता. अशा फेरीवाल्यांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात येतोय, परंतु प्रशासन यावर काही कारवाई करताना दिसत नाहीये. स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे की प्रशासनाने अशा फेरीवाल्यांच्या विरोधात कडक कारवाई केली पाहिजे. खाण्याच्या पाण्यामध्ये लोकांना खायला घालतात, लोकांना आजार होतील ना. लोगों को ऐसा खाना खिलाते हैं, मतलब आदमी ये लेके क्यों जाता है? माणूस घेऊन जातो कशाला? खायला घेऊन जातो. आणि तुम्ही हे अशीच होता पदार्थ. उद्या जर एखादं तुमचे बघा हे असे पदार्थ खाता आहे तुम्ही लोक, समजलं का? ही पद्धत आहे. हे लोकांकडे तुम्ही घेता नाही ते बघा आजूबाजूला तुमच्या काय चालतंय ते. गणेशोत्सवासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही रेल्वे प्रशासनाने गणपती स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. यंदा 27 ऑगस्ट पासून गणेशोत्सव सुरू होतोय, तर 6 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन होणार आहे. अनेक चाकरमनी हे 5 ते 7 दिवसांच्या गणपती उत्सवासाठी गावी जात असतात. त्यामुळे बाप्पा येण्याच्या 2 दिवस आधी कोकणात पोहोचतील अशीच तिकिटांचे आरक्षण करतात. त्यामुळे 25 आणि 26 ऑगस्टला कोकणात पोहोचण्यासाठी त्या दिवसांच्या गाड्यांच्या आरक्षणाला जादा मागणी आहे. त्यामुळे 60 दिवसाआधी आगाऊ आरक्षणाच्या तारखांचा तक्ता कोकण रेल्वे प्रशासनाने जाहीर केलाय. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात घेऊन जाणारं XCM-4 मिशन 5व्यांदा पुढे ढकलण्यात आलंय. नासाने असं म्हटलंय की ISSच्या झ्वेझदा सर्व्हिस मॉड्यूलच्या मागील भागात अलीकडेच झालेल्या दुरुस्तीच्या कामात आढावा घेण्यासाठी आणि तपासणी करण्यासाठी अधिक वेळ आवश्यक आहे. अंतराळ स्थानकाच्या अनेक यंत्रणा एकमेकांशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे नवीन टीमसाठी सर्व तांत्रिक यंत्रणा पूर्णपणे तयार असणं महत्त्वाचं आहे. XCM-4 प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आलंय. आमिर खानच्या सितारे जमीन परने बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळजवळ 3 ते 4 कोटींची कमाई केली आहे. काल मुंबईतील अंधेरी इथल्या इन्फिनिटी मॉलमध्ये चित्रपटाची स्क्रीनिंग ठेवण्यात आली होती. तर यामध्ये प्रसिद्ध गायिका आशा भोसले, रेखा, जॅकी श्रॉफ, टायगर श्रॉफ, विकी कौशल, सनी कौशल, त्याचबरोबर सलमान खान आणि शाहरुख खान सारख्या सिताऱ्यांनी हजेरी लावली होती. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी.